नमस्कार मित्रांनो, मी मंगेश गुरव. तर आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी. तर कशी बनवतात ती बघूया, चला. तर बघू शकता, हा आपण कोवळा फणस घेतलाय. हा आता आपण कट करून घेणार आहोत. त्या अगोदर आपण हाताला तेल लावून घेऊया. तेल लावून घेतलंय. तर आता आपण ह्याला छोटे छोटे पीस करणार आहोत याचे. तर फणस कट करून घेतलाय आपण. आता आपण हा कुकरला लावणार आहोत. कुकरमध्ये टाकूया. याच्यात पाणी घालणार आहोत. थोडं पाणी घातलं. थोडं मीठ घालणार आहोत याच्यामध्ये. मीठ घालतो आणि थोडीशी हळद टाकली. कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. चार शिट्ट्या झाल्या तर आपण गॅस बंद करूया. तर आपण याच्यामध्ये घेतलाय कांदा, लसूण आहे आणि हे वाटण. याच्यामध्ये आहे आपला खोबरं आणि कांदा आहे. भाजून आपण मिक्सरला लावून घेतलेलं होतं. पेटवून घेऊया. थोडंसं तेल घालून घेऊया. त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊ थोडी. आणि जिरं घातलंय थोडं. लसूण टाकतो. आता कांदा घालून घेऊया. कांदा लाल होईपर्यंत आपण थोडा वेळ भाजून घ्यायचा. कुकर थंड झालाय तर आता खोलून घेऊया. कुकर खोलून घेतलंय. ह्याला आता आपण बारीक करणार आहोत. बघू शकता बारीक करून घेतलं.
कांदा भाजून झालेला आहे आपला. त्याच्यामध्ये आता मसाले घालून घेऊया. हळद, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला एकत्र करून घेऊया. मसाले भाजून झालेत आपले. तर आता याच्यामध्ये आपण भाजी घालूया. एकत्र करून घेऊया. वाटण घातलंय. आता हे परत ढवळून घ्यायचं आपल्याला. आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. मगाशी अगोदर घातलं होतं ते, आता थोडं घालू याच्यामध्ये. तर ढवळून घेऊया. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनिटात आपली भाजी रेडी. 10 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपली भाजी रेडी झाली असणार, बघूया. बघू शकता भाजी आपली रेडी झाली आहे. आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया. तर बघू शकता तुम्ही, फणसाची भाजी आपली रेडी झाली आणि खूपच मस्त लागते. तुम्ही पण ट्राय करा. बघितलाच असाल व्हिडिओमध्ये आपण फणसाची भाजी बनवली होती आणि तुम्हीही ट्राय करा. गावची आठवण नक्की येईल तुम्हाला. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.